बघा मित्रांनो, हिवाळ्यामध्ये सर्वांनाच फार त्रास होतो. शरीरदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेवात, पायामध्ये गोळे येणे, पोटऱ्या दुखणे, पायाच्या टाचा दुखणे. आपण चालत राहतो तर पायावर प्रेशर येते आणि आपले सगळे पाय दुखतात आणि त्यामुळे आपल्याला खूप जास्त त्रास होतो. अशा वेळेस आपण विविध औषधे घेतो, मलम आणतो किंवा बाहेरून आपण पेन किलर ट्यूब आणतो किंवा ऑइल आणतो आणि मसाज करतो, तरीही आपला त्रास कमी होत नाही. त्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही वस्तू जाऊ देणं, म्हणजे काही पौष्टिक घटक जाऊ देणं हे फार महत्त्वाचं असते आणि आपलं त्यावर काहीच लक्ष राहत नाही. आपण काय करतो, जे आपल्याला दुखतं, जे त्रास होतं, जिथे पण त्रास होतं तिथे आपण ऑइल मसाज किंवा ट्यूबनी मसाज करून पेनकिलर ट्यूब लावून आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण आपलं पेन तात्पुरतं कमी होते, पण मुळातून कमी होण्यासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाचं चूर्ण सांगणार आहे. घरी आपण ते इझिली बनवू शकतो. आपण रेग्युलर दुधामध्ये टाकून जर घेतलं तर आपल्याला त्याचा बराच फायदा होईल. मी असं तुम्हाला एक चूर्ण सांगणार आहे, म्हणजेच असं घरी पावडर बनवायला सांगणार आहे दुधामध्ये घ्यायला, की ते खूप पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये कॅल्शियम, हाय प्रोटीन, व्हिटॅमिन्स सगळं काही मिळणार आणि तुम्हाला पूर्ण शरीरावर बराच फायदा होईल. म्हणजे असं समजा एकच पावडर 20 आजारांवर फायदेशीर होईल. बघा, हिवाळ्यात होणाऱ्या अंगदुखीमुळे तर अनेक कारणे असू शकतात, पण हिवाळ्यामध्ये त्रास तर तुम्हाला होतच आहे ना. थंड हवामानामुळे स्नायू आणि सांध्यावर येणारा ताण आणि व्हिटॅमिन डीची कमतरता ही पण काही लक्षणे आहेत. तर हिवाळ्यात अंगदुखीची जर आपण कारणे जर बघितलं तर कमी रक्तप्रवाह, म्हणजे जसं थंड हवामानात शरीर आपली मुख्य उष्णता टिकून ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या संकुचित करते, ज्यामुळे हातपाय आणि सांध्याकडे रक्तप्रवाह कमी होते. यामुळे स्नायू आणि सांधे कडक होतात आणि दुखतात. दुसरं कारण म्हणजे सांध्यामधील द्रवपदार्थ घट्ट येणे. सांध्यामध्ये म्हणजे आपले जे जॉईंट्स असतात त्यामध्ये सायनोव्हियल फ्लूइड असते. तर सायनोव्हियल फ्लूइड नावाचा जो वंगणासारखा द्रव असतो आपल्या जॉईंटमध्ये, तो थंडीमुळे घट्ट होते, ज्यामुळे सांध्यांची लवचिकता कमी होते आणि आपल्याला फार वेदना होतात. तसेच तिसरं म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची कमतरता असते, जो व्हिटॅमिन डीचा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि स्नायूसुद्धा दुखून येतात. चौथं कारण म्हणजे कमी शारीरिक हालचाल आपली होते हिवाळ्यामध्ये. म्हणजे थंडीमुळे लोक बाहेर पडणे आणि व्यायाम करणे टाळून देतात. त्यामुळे काय होते की शरीराच्या हालचाली कमी होतात, ज्यामुळे स्नायू आणि सांध्यांमध्ये अधिक कडकपणा येतो. तर हे कारणे हिवाळ्यामधली झालेली आहे, जे तुमच्या शरीराला खूप त्रास देतात. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळण्यासाठी तर आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यावीच लागेल. आता काळजी म्हणजे कोणती घ्यावी, तर हे बघा, हिवाळ्यामध्ये सर्वात पहिले तर उबदार राहा. म्हणजे शरीराला उबदार ठेवण्यासाठी पुरेसे गरम कपडे घाला, हातमोजे, पायमोजे आणि थर्मल वेअर वापरा. तुम्हाला वाटणार हे तर आम्हाला माहितीच आहे, पण काही गोष्टी ह्या तर फार महत्त्वाच्या आहे. मी चूर्ण बनवणं तर तुम्हाला सांगणारच आहे, पण महत्त्वाच्या गोष्टी पण तुम्हाला सांगत आहे. बघा, उबदार राहा. दुसरी गोष्ट म्हणजे गरम शेक किंवा मालिश करा. म्हणजे दुखणारा जो भाग आहे त्या भागावर गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅडने शेक द्या. यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि स्नायूंना आराम मिळेल. तिसरं म्हणजे नियमित व्यायाम करा. जरी थंडी असणार तरी घरातच तुम्ही योगासने, स्ट्रेचिंग किंवा हलका हलका व्यायाम करा. यामुळे सांध्यांची हालचाल कायम राहील आणि स्नायू तुमचे दुखणार नाही. कारण सगळ्याच गोष्टी रेग्युलर होणं फार महत्त्वाचं आहे. असं नाही की आपण एक चूर्ण खाल्लं आणि आपलं सगळं काही ठीक होईल, पण त्यासोबत आपल्याला थोडीशी काळजी घेणं पण महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पौष्टिक आहार घ्या. पौष्टिक आहार म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जसं अक्रोड, चिया सीड्स, हळद आणि आले यासारखे अँटी इन्फ्लामेटरी पदार्थांचा आहारात समावेश करा. आणि टाळायचं म्हणजे काय, तर टाळायचं कुठलं, फास्ट फूड टाळायचं. दुसरी गोष्ट म्हणजे शर्करायुक्त पदार्थ खाणे टाळायचं. तेलकट खाणे टाळा, पण तुपाचा वापर जेवणामध्ये नक्की करा. म्हणजे दिवसभरामध्ये 2 चम्मच तूप तुमच्या शरीरामध्ये जायलाच हवं. आणि चौथी गोष्ट म्हणजे
भरपूर पाणी प्या, म्हणजे दिवसातून कमीत कमी 5 लिटर तरी तुम्ही पाणी पिणं फार महत्त्वाचं आहे. हिवाळ्यात तहान कमी लागली तरी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. यामुळे स्नायूंची लवचिकता टिकून राहते. तुम्ही काय करता, हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये तुम्हाला जास्त तहान लागत नाही, तर तुम्ही पाणी पण फारच कमी पिता. पण त्यामुळे काय होते, आपलं जे शरीर आहे ते डिहायड्रेट होते. ते डिहायड्रेट न होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पाणी भरपूर प्यावं लागणार. पाणी भरपूर पिल्यामुळे काय होईल, तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणार नाही आणि जी आहे स्नायूंची लवचिकता टिकून राहील. म्हणजे हायड्रेट तुमची बॉडी राहील, स्किन हायड्रेट राहील, मॉइश्चर राहील. तुम्हाला अदर गोष्टीची आवश्यकता पडणार नाही. जर तुमची अंगदुखी खूपच जास्त असेल किंवा घरगुती उपायांनी पण फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला तर घ्या. पण डॉक्टरांच्या सल्ल्याआधी मी तुम्हाला असं आता एक चूर्ण सांगणार आहे की तुम्ही ते रेग्युलर जर घेत राहिले तर तुम्हाला नेहमीसाठी आराम पडणार. आणि हे रेग्युलर जर तुम्ही घेत राहिले तर बघा, तुम्ही 1 महिन्यानीच मला कमेंट्स करणार की तुम्ही जे आम्हाला चूर्ण सांगितलेलं आहे, जे पावडर बनवलेलं सांगितलेलं आहे, ते आमच्या शरीराला फारच फायदेशीर पडत आहे. सगळ्या प्रकारचे आजार कमी होत आहे. हिवाळ्यामध्ये अस्थमा होणं, इम्युनिटी कमी होणं, सांधेदुखी, पायदुखी, शरीर दुखणं, पाठ दुखणं, मणक्याचा त्रास होणं, कंबरदुखी, पाय दुखणं, हे जे सगळे प्रकार आहेत ते सगळे कमी होणार. कारण मी तुम्हाला असं चूर्ण सांगणार आहे, असं पावडर सांगणार आहे की त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जीवनसत्व, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियमयुक्त सगळं तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, चला आपण आता काहीच वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या पॉईंटवर येऊया. तर पावडर कसं बनवायचं, तर बघा, तुम्ही मखाना घ्यावा. मखाना घेतल्यानंतर त्याचा एक भाग शेंगदाणे घ्या, एक भाग फुटाणे घ्या. आणखी त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका. ड्रायफ्रूट्समध्ये काय घ्यायचं, तुम्ही बदाम घ्या, काजू घ्या, अक्रोड घ्या आणि जवस घ्या. जवसनंतर तुम्ही तीळ घ्या. हे सगळं तुम्ही मिक्स करा आणि थोडं आपण हलकंसं एका कढईमध्ये भाजून घ्यायचं. जास्त न भाजता थोडं भाजायचं. मीडियम याच्यावर तुम्ही भाजलं की ते थोडंसं थंड होऊ द्यावं आणि नंतर त्याचं तुम्ही पावडर बनवून काढा. आणि ते पावडर बनवून काढलं की त्याला तुम्हाला काय करावं लागणार, अर्ध्या ग्लास दुधामध्ये किंवा 1 ग्लास दुधामध्ये तुम्ही नियमितपणे 2 चम्मच पावडर टाकून सकाळी तुम्ही घ्यावं. या पावडरमुळे तुम्हाला एवढा आराम मिळेल आणि नेहमीसाठी आराम मिळणार. कारण बघा, फुटाणे, शेंगदाणे यामध्ये खूप हाय प्रोटीन असतं. मखानामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. आणि तुम्ही जे ड्रायफ्रूट्स यूज करता, तुम्ही लाडू बनवता, लाडूसाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते आणि त्यामध्ये तुम्हाला एवढी मेहनत घेऊन छोटासा एक लाडू फक्त हिवाळ्यापुरता खावा लागतं. कारण तो खूप हिटेड राहतं, खूप जास्त गरम राहतं, उष्णता शरीरामध्ये भडकू शकते आणि तुम्ही फक्त हिवाळ्यापुरताच लाडू खाऊ शकता. पण मी हे जे पावडर सांगत आहे हे तुम्ही रेग्युलर 12ही महिने खाऊ शकता. पण हिवाळ्यामध्ये तर नक्की खा. हिवाळ्यामध्ये यासाठी की हिवाळ्यामध्ये हे जे तुम्ही काही घटक खाता ते तुमच्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागतं. म्हणून आयुर्वेदिक म्हणतं की तुम्ही हिवाळ्यामध्ये कुठलीही गोष्ट खाल्ली पिल्ली, काहीही केलं, ट्रीटमेंट घेतली तर तुमच्या बॉडीला लागते. हिवाळ्यामध्ये जे तुम्ही खाता पिता त्याचे रिझल्ट्स तुम्हाला 100% मिळतात. तर हिवाळ्यामध्ये जे मी पावडर सांगत आहे ते तुम्ही नक्की घ्या. कारण तुमचे पायदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, केस गळणे ह्या सगळ्या गोष्टीवर, इव्हन अस्थमावर सुद्धा याचा इलाज होणार आहे. कारण मी तुम्हाला असं पावडर सांगितलं आहे ज्यामध्ये सगळे घटक आहे. तर तुम्हाला हे घेणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे कुठल्याही वयोगृपातील असणार, लहान लेकरापासून म्हातारपणापर्यंत हे तुम्ही पावडर यूज करू शकता. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही. बघा, तुम्ही एवढी ट्रीटमेंट घेता, पण ट्रीटमेंटपेक्षाही तुम्ही घरगुतीच काही उपाय केले, घरीच चांगल्या प्रकारचा आहार घेतला आणि चांगल्या प्रकारे
सगळे व्हिटॅमिन शरीरामध्ये जाऊ दिले तर तुम्हाला कुठले प्रॉब्लेम होणार नाही. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम झालेही असणार तरी तुमच्या शरीरातील प्रॉब्लेम कमी होण्यास हे पावडर फार मदत करणार. म्हणजे तुम्हाला बघा हे पावडर घ्यावं तर लागणार, पण मी तुम्हाला हे पण सांगते की तुम्ही थोडी काळजी पण घ्यावी. जसं मी तुम्हाला म्हटलं की शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. पाणी भरपूर प्या. मालिश करा. जिथे तुम्हाला त्रास होतं, दुखतं, तिथे मालिश करावी. सरसोच्या तेलाने करा, पॅराशूट ऑइलनी करा, ऑलिव्ह ऑइलनी करा, चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हिवाळ्यामध्ये नाभीमध्ये जर रात्रीला 2 थेंब तुपाचे जर टाकून झोपले तर तुमच्या 72 नाड्यापर्यंत सगळं न्यूट्रिशन पोहोचतं. म्हणून नाभीमधूनच सगळे इलाज आपल्याला मिळतात. म्हणून नाभीमध्ये 2 थेंब तुपाचे रात्रीला नक्की टाका. हिवाळ्यामध्ये तुपाचे 2 थेंब नाभीमध्ये टाकणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून म्हणते की माझा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी चांगल्या मिळतील. आणि तुम्हाला मी नेहमी अशाच माहिती देत राहील की तुम्हाला बरंच न्यूट्रिशन मिळावं, चांगल्या गोष्टी मिळाव्या आणि तुम्हाला घरगुती ट्रीटमेंट मिळावी, असेच व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देणार आहे. बघा आणखी सांगायचं म्हणजे तुम्ही घरच्या घरी योगा करा. वज्रासन जे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, हीच वज्रासनची पोझिशन आहे. तर ही तुम्ही घरी करू शकता. यामुळे काय होते की तुमचे जे पाठदुखी आहे, कमरदुखी आहे, पाय दुखणे आहे, या सगळ्यांवर मसल स्ट्रेच होत असल्यामुळे काय होते की हे सर्व दुखणं तुमचं बंद होईल आणि तुमचं शरीर नेहमी मोकळं राहील, स्नायू मोकळे राहतील, तर तुम्हाला बराच आराम मिळणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, नाभीमध्ये तेल टाकायचं आहे पॅराशूटचं, नाही तर तुपाचे 2 थेंब टाकायचे आहे. वज्रासन करावं लागणार आणि मसाज करा दुखत असणार तिथे. ऑइलने करा, सरसोच्या ऑइलने करा, तुम्हाला ज्याने वाटते त्यांनी मसाज करा. आणि पाणी भरपूर प्या. फास्ट फूड खाणे टाळा, ऑइली पदार्थ खाणे टाळा. जेवणामध्ये 2 चम्मच तुपाचा वापर नक्की करा. शरीरामध्ये तुपाची कमतरता नको व्हायला. जर असं तुम्ही घेऊ शकत नसणार तर तुम्ही कॉफीमध्ये 2 चम्मच तूप टाकून इझिली पिऊ शकता. कॉफी किंवा चहा म्हणा, त्यामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्ही 1-1 चम्मच तूप टाकून घेऊ शकता किंवा वरणामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता. तर बघा, तुम्ही अशा प्रकारे जर माझा व्हिडिओ ऐकून जर ह्या गोष्टी फॉलो करत असणार किंवा हे एक पावडर तुम्ही बनवत असणार जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर तुमच्या 20 आजारांवर फायदेशीर होईल. तर मी असं पावडर तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यामुळे तुम्ही नेहमी हेल्दी राहणार. तर बघा, एकदा तरी तुम्ही हे पावडर करून बघा आणि कंटिन्यू घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला फारच आराम मिळणार. तर बघा, आता मी सगळं काही सांगितलेलं आहे. तुमच्या सगळ्या गोष्टीवर इलाज सांगितलेला आहे, सगळ्या प्रॉब्लेमवर इलाज सांगितलेला आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करणं कधी सोडू नका. जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशाच प्रकारचे छान छान माझ्याकडनं व्हिडिओ मिळत जाईल. आणि तुम्हाला आणखी अदर कुठले प्रॉब्लेम असणार आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता की हा प्रॉब्लेम आहे आणि यावर काही इलाज सांगा. तर मी तुम्हाला घरगुती उपाय किंवा अदर काही ट्रीटमेंटमध्ये पण तुम्हाला सांगू शकते. त्यामुळे तुम्ही कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.